तर तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये बोलले होते की माझी हॉबी आहे काय ते तुम्हाला मी सांगेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये मी सांगेन तुम्हाला माझी हॉबी काय. हॉबी बोलता नाही येणार, आय थिंक ड्रीम बोलता येईल. कारण ड्रीम का तर 2-3 वर्षांपूर्वी मला असं वाटायचं की मी हे करायला हवं. मला म्हणजे पहिल्यापासून आवड होती या गोष्टीची, मला करायचं होतं. पण तेव्हा काही गोष्टीमध्ये पॉसिबल नव्हतं, काही गोष्टीमध्ये तेच फायनान्शियल गोष्टीमुळे मला पॉसिबल नव्हतं. पण आता आहे पॉसिबल आणि देवाने मला एवढं सगळं दिलं आहे, तर मी ते दुसऱ्यांसाठी केलं पाहिजे. देव मला एवढं देतो आहे, तर बाकीच्यांना काही गोष्टी ते पण भेटत नाही, तर त्यांच्यासाठी मला करायची इच्छा आहे. मला मनापासून खरं सांगते, मला खूप वाटतं की हे मी केलं पाहिजे आणि मी करते म्हणून. तर मी एवढं सगळं प्रेमला आल्यानंतर चहा पण नाही पिऊन दिला, मी तसंच घेऊन गेले आणि ट्रॅफिक खूप लागलं त्यामुळे टाईम खूप वेस्ट गेला. तिथून त्याला मी डीमार्टला घेऊन गेले. जॉबवरून आला तर कंटाळा आला तरी माझ्यासाठी तो आला डीमार्टला गेलो आम्ही. डीमार्टमध्ये फक्त चॉकलेट घेण्यासाठीच गेलो होतो आम्ही. चॉकलेट म्हणजेच तेच केक घेण्यासाठी गेलो होतो, कारण तिथं व्हरायटी असतात खूप साऱ्या, म्हणून ते गेले. आणि ते आवडतं केक सगळ्यांना, म्हणून मी ते केक घ्यायसाठी गेले होते फक्त. बाकीच्या गोष्टी घ्यायच्या होत्या पण मला टाईम नव्हता, ऑलरेडी खूप लेट झाला होता. त्यामुळं चॉकलेट घेतल्या, 20-25 चॉकलेट घेतल्या आणि तिथून मी निघाले. चॉकलेट घेतली तिथून मी निघाले आणि रस्त्याने खूप ट्रॅफिक लागलं, पण नाईलाज होता. तिथून मी जिलेबी घ्यायला गेले. ट्रॅफिकमुळे खूप तिथंच टाईम गेला. जिलेबीला पण खूप गर्दी होती, पण आमची जास्त किलोची ऑर्डर असल्यामुळं त्यांनी आम्हाला दिलं. पण तिथं खूप गर्दी होती, तिथं शिल्लकच नव्हती राहत. तळलं की लगेच द्यायचे, पण ठीक आहे त्यांनी आम्हाला दिली. जास्त ऑर्डर असल्यामुळे त्यांनी दिलं आम्हाला लगेच, भारी वाटलं. तिथून जिलेबी घेतली, केक घेतले, पण ऑलरेडी खूप लेट झाला होता आणि आम्ही तिथून निघालो. पण आता मी तुम्हाला हॉबी सांगणार आहे, तर लक्ष द्या. तर हॉबी माझी अशी आहे की लहान मुलांना मला खायला द्यायला खूप आवडतं. म्हणजे रोडवर जे असतात ना त्यांना मला खूप त्यांचं वाईट वाटतं, तर मला पहिल्यापासून आवडतं. लास्ट टाईम पण मी ते केलं होतं. पण ह्यावेळेस काय झालं, आम्हाला लेट झाल्यामुळं तिथं ती मुली आम्हाला सापडलीच नाहीत. म्हणजे 20-25 मुलं होती एका ठिकाणी मागच्या वेळेस, तेव्हा मला खूप आनंद झाला होता आणि खूप सगळी एकदम अंगावर आली ती मजा, खायला आणलं म्हणून. ह्यावेळेस मला सापडलीच आणि मला खूप वाईट वाटलं कारण लेट झाल्यामुळं. पण मग आम्ही असं सिंगल जिथे आम्हाला ट्रॅफिकच्या ठिकाणी सिग्नल लागते, तर जिथे भेटली तिथं आम्ही ते दिलं. 7-8 जणांना दिलं, पण सगळ्यांचं मला घेणं पॉसिबल नाही झाला व्हिडिओ. कारण प्रेम मला ओरडला की दिखाव्यासाठी करते का, पण दिखाव्यासाठी नाही करते मी, खरंच मी ब्लॉग बनवते म्हणून त्यात मी कॅप्चर केलं. लास्ट टाईम पण मी ही गोष्ट केलेली आहे. लास्ट टाईम मी नव्हतं त्यामध्ये घेतलं वगैरे, व्हिडिओ वगैरे नव्हता काढला. ह्याच ब्लॉग बनवते म्हणून मी ते घ्यायला लावलं त्याला. मग त्याने 2च घेतल्या गोष्टी फक्त, कारण बाकीच्या त्याने नाही घेतल्या, मला ओरडला. तर ही माझी हॉबी आहे. तुम्हाला कशी वाटते ते सांगा. माझ्याकडे आहे म्हणून मी देते आणि देत राहीन मी नेहमी, असं हे गोष्टी करत राहीन. सो बाय गाईज, आणि लाईक कमेंट करा, शेअर करा आणि मला सांगा माझी हॉबी कशी तुम्हाला वाटते. बाय.